नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मऊ रसरशीत अगदी तोंडात टाकल्यावर विरघळणारी अशी आंब्याची बर्फी कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 टीस्पून साजूक तूप घालूया. तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये वडी थापणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊयात. तूप लावून झालेलं आहे. आता हा ट्रे आपण बाजूला ठेवूयात. तूप गरम झालेला आहे. इथे मी 1 कप आंब्याचा मावा घेतलेला आहे. आंब्याचा मावा कसा बनवायची याची संपूर्ण कृती लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. हवं असल्यास तुम्ही पाहू शकता. मावा बनवताना साखर घातलेली होती म्हणून अर्धा कपच साखर घालत आहे. गॅसची आच कमी करून साखर माव्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेऊयात. मोठ्या आचेवर मावा परतत राहिला तर साखरेमुळे मिश्रणाचा रंग काळा होईल, म्हणून कमी आचेवर साखर विरघळून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं परत पातळ होणार आहे. पातळ होत असलं तरी खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली तळाला लागणार नाही. दहा ते 12 मिनिटांनंतर साखर मिश्रणामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. साखर जर पूर्ण विरघळली नाही तर वडी खाताना ती करकर अशी लागेल, त्यामुळे साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची. इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. थोडी मिल्क पावडर घालूया. एकदम मिल्क पावडर मिश्रणामध्ये घातली तर तिच्या गुठळ्या होऊ शकतात आणि त्या गुठळ्या नीट फुटल्या जात नाहीत. शिल्लक असलेले मिल्क पावडरसुद्धा याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊयात. मिल्क पावडर घातल्यानंतर मिश्रणाला छान सुंदर पिवळा रंग आलेला आहे. मिल्क पावडर आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. कुठेही त्याची गुठळी राहिलेली नाही आहे. आता आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे. कडेने मिश्रण सुटू लागले की शिजलं आहे असं समजायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर मिश्रण कडेने सुटू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालूया. वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे त्याचा वास पदार्थामध्ये टिकून राहतो. वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतर लगेचच हे मिश्रण मी तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतणार आहे. जर तुमच्याकडे असा ट्रे नसेल तर स्टीलच्या ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये मिश्रण ओतून बर्फी तयार करू शकता. मिश्रण उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. मिश्रण व्यवस्थित पसरता यावं म्हणून वाटीच्या खालच्या बाजूला तूप लावून बर्फीचा वरचा एकसारखा भाग सपाट करून घ्यायचा आहे. बर्फी अजून छान दिसावे म्हणून काजू बदामाचे काप पसरून घालूयात. वाटीच्या मागच्या बाजूने काप व्यवस्थित दाबून घेऊयात, जेणेकरून ते निघणार नाहीत. काजू बदामाचे काप आपले दाबून झालेले आहेत. आता सेट होण्यासाठी आपण हे 2 तास बाजूला ठेवूयात. 2 तास झालेले आहे. हे बघा, मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही आहे. आता याचे चौकोनी आकार होतील असे आपण कापून घेऊयात. कापताना खालूनपर्यंत कापायचं आहे, म्हणजे त्याचे चौकोनी आकार व्यवस्थित होतील, नाहीतर वडी आपली तुटू शकते. वडी मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, याचं टेक्स्चर किती सुंदर दिसत आहे. या बर्फीसाठी आपण पाक केलेला नसल्यामुळे ही बर्फी कडक होण्याची भीती नाही आहे. घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 15 पीस तयार झालेले आहेत. फक्त साहित्य घेताना एक तर वाटीने किंवा कपाने मोजून घ्या, म्हणजे बर्फी आपली अजिबात बिघडणार नाही. बर्फी मी तुम्हाला मोडून दाखवते. अजिबात कडक वगैरे झालेली नाही आहे, अगदी मऊसूत झाली आहे. अशी आंब्याची बर्फी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.